असं म्हणतात की प्रत्येक नवा दिवस एक नवी ऊर्जा, नवी सुरुवात घेऊन येत असतो. एक नवी संधी निर्माण करत असतो आपल्यासाठी. पण या संधीचा फायदा फक्त काहीच लोक करून घेऊ शकतात. कारण काही लोकांचं आयुष्यच मुळात असतं मखमली कापडासारखं, चमकणारं, सगळ्यांना दाखवता यावं असं. आणि काही लोकांचं आयुष्य असतं. असो, आपण सुरुवातीबद्दलच बोलू, कारण आपली पण सुरुवातच आहे. तर सुरुवात, कोणत्याही गोष्टीची सुरुवात फार महत्त्वाची असते. कारण सुरुवातच आपल्याला ऊर्जा देत असते त्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाण्याची. त्यामुळे जशी सुरुवात तसा शेवट. तर माझ्या रोजच्या दिवसाची सुरुवात हे अशी हे अशी प्रसन्न होते की अशी सकाळ सकाळी ऊर्जाच माझ्या अंगात येते. इतकी ऊर्जा की ती मला हँडलच होत नाही. त्यात खिडकीतून येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, जाताना कानावर पडणारी पंडित भीमसेन जोशी आणि गाण कोकिळा लता दिदींची जुगलबंदी. आणि अशा या भक्तिमय वातावरणातून फुलांच्या पाकळ्यांवरून चालत चालत बाहेर पडायचं. हा. त्यानंतर येतो मुंबईकरांच्या आवडीचा ध्यास, जिथे येतो सुगंधी वास, तो म्हणजे लोकलचा सुहास. एक मिनटं, लोकलचा विकास. 2च मिनटं, लोकलचा प्रवास. अशा उत्साही लोकांचा चेहरा अगदी खुललेला असतो या प्रवासासाठी. इथे चीनची भिंतीपेक्षाही मोठी असते, ती म्हणजे माणुसकीची भिंत. जिथे माणूस संपेल पण भिंत नाही. प्रेमाला वय नसतं आणि लोकलमध्ये चढायला भय नसतं, असं म्हणत काकाने त्यांच्या परतीचा प्रवास सुरू केला. तेवढ्यात माझी लोकल आली आणि लोकलमध्ये चढायला बरीच लोकं आली. म्हणून मी ठरवलं की फर्स्ट क्लासनेच जायचं. पण तेव्हा मला कळालं की लोकलमध्ये जागा ही हवेसारखी असते. ती दिसत नसली तरी ती असते. आणि लोकलमधला मराठी माणूस हा एशिया कपच्या ट्रॉफीसारखा असतो. तो दिसत नसला तरी असतोच. बाहेर सूर्य मला तापवायला तयार होता, पण आत चंद्राचा काय रेवा माझ्या पाठीशी होता. इथे सगळ्यांनी आपापले हात वर केले होते, त्यामुळे मला बगल तिकडे बगलच दिसत होती. पण काकांचा प्रश्न वेगळाच होता की आपला एक हात वर आहे, एक हात खिशात आहे, मग दुसऱ्या खिशात असणारा तिसरा हात कोणाचा आहे? तेवढ्यात हे डेकऱ्या मला ठाण्याला तर उठवशील का असं ज्याला सांगून काका झोपी गेले होते, तो ठाण्याच्या अलीकडे मुलुंडलाच उतरायच्या तयारीत होता. दुसऱ्या बाजूला गुजरातहून आलेली काही लोक, माफ करा, बिहारच्या सुरतहून आलेली काही लोक बॉम्बाय में घेत ना गरजेचे या विषयावर चर्चा करत होती. आणि असा हा माझा फर्स्ट क्लासमधला सेकंड क्लास प्रवास. इथून माझा पाय निघत नव्हता, पण मी आपोआप बाहेर निघालो. कारण काका म्हणे एकमेका सहाय्य करू, चढणाऱ्यांच्या आधी खाली उतरू, त्यानंतर बाहेर आपली काळजी करणारी काही देव माणसं भेटतात. केवळ आपल्याला उशीर होऊ नये म्हणून लाल, पिवळा, हिरवा कुठलाही सिग्नल न जमानता ते आपल्याला पोहोचवतात. किती ती काळजी. अशा या आल्हाददायी प्रवासानंतर एक आल्याचा चादर झालाच पाहिजे. अरे बापरे, कप येवलासा, माणूस केवलासा, पण कानाजवळ कप काय करतोय? कानाने चहा पिणारे वाटतं. अजब कानाचा माणूस दिसतोय. अशा या लघु प्रवासानंतर कुठलीही शंका मनात न धरता मी नेहमीप्रमाणे वेळेत ऑफिसला पोहोचतो. दादा, गुड मॉर्निंग. सर, आफ्टरनून. दादा, ते मॅनेजरनं बोलवले माहिती आहे मला, तुम्ही AC वाढवा. आणि मॅनेजर तर काय सांगू तुम्हाला, त्याच्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ नाही आहे, तर साखरेची जीभ आणि बर्फाचंच डोकं आहे. सर, बोलवलं. सर, जरा माझं ऐकून घेतलं. वाचनाची आवड सरांना, मला पण वाच म्हणली. साखरेला लागल्या मुंग्या. मग दिवसभर मी मन लावून लावून काम करतो. मीच काय, माझ्या शेजारच्या सगळ्या वस्तू अगदी माझ्यासारखंच मन लावून लावून काम करतात.
आणि मग पुन्हा तोच आल्हाददायी प्रवास करून त्याच उत्साहानं मी घरी पोहोचतो. असा हा विविधतेने नटलेला आठवडा घालवल्यानंतर मग येतो रविवार, म्हणजेच आज सवार. पण रविवार हा सुद्धा सगळ्या आठवड्याभराची फाटलेली कपडे शिवण्याचा. पण आता मी ठरवले की बस सुई दोरा वापरायचा नाही, सोडून दे. डायरेक्ट टॅपलरच मारायचं. कसं आहे, आता मला जरा वेळ वाचवायचा आहे आणि राहिलेल्या वेळात मला काहीतरी नवीन सुरू करायचं. तशी आधीही सुरुवात केली होती. काय एकदम मस्त. पण लोकांचा खास आग्रह असतो त्याचा मी शेवट केला, म्हणजे लोकांनीच शेवट केला. त्यामुळं आता जरा मला प्रेशर आलेलं आहे. पण जर तुमचं प्रेम मिळालं तर होईल हळूहळू. काय मग, येत आहे ना या आल्हाददायी प्रवासात माझ्यासोबत? काही नाही, तिकीट काढायचं नाही, फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं. अरे मला महत्वाचं आहे ते सांगायचं. बोलायचं काय